वाहन वितरकांविरोधात कारवाई करा अन्यथा मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन मोहसीन बागवान। सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहन वितरकांच्या कथित नियमबाह्य व कामकाजाविरोधात आज प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर इथं भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जोरदार जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। तर सोलापूर जिल्हा सचिव मोहसीन बागवान यांनी आंदोलनाचा पुढाकार घेतला। यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहन ग्राहकांवर होत असलेल्या कथित अन्यायाचा निषेध केला। यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात वाहन वितरकांच्या कथित नियमबाह्य कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यापूर्वी दिलेल्या तक्रारींवर झालेल्या कारवाईची लेखी माहिती द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे। तसेच वाहन ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काची चौकशी करावी। सर्व वाहन शोरूममध्ये शासनमान्य दरपत्रक आणि सेवा शुल्काचे तपशील ठळकपणे लावावेत। आवश्यक माहिती फलक प्रदर्शित करावेत। या नियमांची नियमित तपासणी करावी। वाहन ग्राहकांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणीही करण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी प्रशासनानं तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। तर इतर सोलापूर जिल्हा सचिव मोहसीन बागवान यांनी इशारा दिला, मागण्यांवर तातडीनं कारवाई नाही झाली तर भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असं त्यांनी सांगितलं। आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मी सादिक शेख आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सचिव मोहसीन बागवान यांच्या वतीने सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला होता। या जाहीर निषेध आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहन वितरक ज्यामध्ये शोरूम आहे, या शोरूम मध्ये अतिशय कथित नियमबाह्य कामकाजाची सखोल चौकशी करून योग्य ते कारवाई करा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून मोहसीन बागवान यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्याकडे तक्रार दिलेला आहे, परंतु आजपर्यंत कुठलीही दखल या विषयावर घेण्यात आली नाही। म्हणून आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या गेट समोर जाहीर निषेध आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये या विषयावर कडक कारवाई झाली नाही तर मोहसीन बागवान आणि भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे अशी ग्वाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।